नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस झालं तुम्ही RS एज्युकेशनच्या YouTube चॅनलवरती वाचन कोर्सचे वेगवेगळे व्हिडिओज पाहत असाल आणि हे व्हिडिओ पाहून तुमचा वाचनाचा प्रवासही सुरू झाला असेल. आता तुम्ही 3 अक्षरी वाचन पर्यंत पोहोचला असाल याची खात्री मला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 अक्षरी शब्दांचं वाचन कसं करायचं हे शिकवणार आहे आणि ही प्रॅक्टिस घेताना पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या टिप्स त्यांना महत्त्वाच्या आहेत, हे सगळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तर स्किप करूच नका, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरू करायचं मग आजच्या व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, शिकायचं आहे. ठीक आहे, एकच मिनिट द्या मला. 4 अक्षरी शब्द आज आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, बघा, मोठे शब्द असले की तुम्हाला भीती वाटते, वाचायची भीती वाटते. सूर्यकिरण, रविशंकर असे शब्द असले की वाचताना तुम्हाला भीती वाटते. तर तिथं काय करायचं, त्या मोठ्या शब्दांना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करायचं. कट म्हणजे चाकूने कट नाही करायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग वाचायचं. म्हणजे तुमची भीती अजिबात तुम्हाला भीती नाही वाटत. ठीक आहे, मग आता 4 अक्षरी शब्द वाचताना जे काना, मात्रा, वेलांटी, उकार जर असेल तर असे शब्द वाचताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. बघा इथं हा जो रामायण शब्द आहे, रामायण, याला वाचताना कसं वाचायचं? र ला काना, रा मा य न, रामायण. म्हणजे आपण हे 4 अक्षरी शब्दांचं काय केलेलं आहे? तुकडे केलेले आहे. 4 अक्षरामध्ये तुकडे केलेले आहे. रामायण म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं जाईल. रामायण एकदम वाचता नाही येत, आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला ते पटकन पण वाचता येईल. ठीक आहे, सीताराम. आता इथं स ला दुसरी वेलांटी आहे, सीत ला काना ता आहे, र ला पण काना आहे आणि म आहे. मग याचं आपण अशा पद्धतीने विभाजन केलं आणि वाचलं कसं? सीताराम. त्यानंतर विना पाणी, वला दुसरी वेलांटी वी ना पाणी, ना पण दुसरी वेलांटी. इथं आहे बघा बालगट. मग हे पटकन बालगट नाही वाचता येत, त्यामुळे ह्याचे तुकडे करा. आणि तुकडे वाचताना मनातल्या मनात वाचायचं. बालगट, बालगट. ठीक आहे, म्हणजे लहान मुलांचा गट. बघा इथं थोडेसे अवघड शब्द दिलेले, वेलांटी आणि उकाराचे शब्द आहेत. इथं कोणता शब्द दिलेला आहे? सूर्यकिरण. सूर्यकिरण. बऱ्याचदा मुलांना हे शब्द वाचताना अवघड जाते, पण जर त्याची तुम्ही अशी तुकडे केला किंवा विभागणी केला तर तुम्हाला अवघड जाणार नाही. दुसरा शब्द दिलेला आहे बघा, मेघध्वनी. जोड शब्द जेव्हा वाचतो आपण तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यायचं. मेघध्वनी, धला व जोडलेला आहे. मेघध्वनी, मेघध्वनी. नंतर आहे देवस्थान, देवस्थान. नंतर आहे शांतनिवास, शांतनिवास. शैलाकांना शावर अनुस्वार दिलेला आहे, शांत निवास. अशा पद्धतीने वाचनाची प्रॅक्टिस करा. आणि पालक जेव्हा मुलांचं वाचन घेतात तेव्हा तुम्ही पण 4 अक्षरी शब्दांचं वाचन घेताना मुलांना अशा शब्दांची विभागणी करायला लावा, शब्दांचे तुकडे पाडा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. त्यानंतर आता आपण आहोत, सर्वांनी लक्ष द्यायचे, व्यवस्थित सराव करायचा आहे. रोज 10 शब्द टार्गेट ठेवायचे. सूर्यकिरण, रामायण हे शब्द आपण आताच बघितले. आता बघा इथे स्पीकिंग प्रॅक्टिस म्हणजेच काय? विद्यार्थी एक एक शब्द वाचतील. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्यायची. म्हणजेच हे आम्ही आमच्या वाचन कोर्सच्या ऑनलाईन क्लासमध्ये करतो की प्रत्येक मुलाला आम्ही वाचनाची संधी देतो. त्यामुळे मुलाला दुसऱ्याचं बघून का होईना पण वाचन करावं वाटतं, ही आवड निर्माण होते. तुम्ही घरी अभ्यास करून घेताना मुलांचा अशा प्रकारे अभ्यास करून घ्या. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही RS एज्युकेशनची वाचन कोर्सची बॅच जॉईन करा. संत वाचन म्हणजेच प्रवाही वाचन. हळूहळू मुलांची वाचनाची नक्की गती वाढते. आम्ही पण मुलांना ऑनलाईन क्लासमध्ये 1 to 1 कन्व्हर्सेशन घेतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स हा पहिल्या दिवसापेक्षा 4थ्या-5व्या दिवशी नक्कीच वाढतो. आता होमवर्क. वाचन कोर्सच्या बॅच मध्ये मुलांना दररोज होमवर्क दिला जातो. 4 अक्षरी शब्द, 4 पैकी 2 शब्द तुम्हाला निवडायचे आणि तुमच्या आवडीचे शब्द तुम्हाला घ्यायचे आहे. आणि आवडीचे शब्द तुम्ही घेतलात की त्याचे तुकडे करायचे. उदाहरणार्थ आता आवडीचा शब्द कोणता? आवडीचा शब्द 4 अक्षरी शब्द, समजा कलाकंद. आवडतं ना? कलाकंद हा शब्द आपण घेतला. ठीक आहे, कलाकंद हा जर शब्द आपण घेतला, हा सगळ्यांना आवडतो कलाकंद, तर ह्याचा आपण काय करतो? याची विभागणी करतो किंवा याची फोड करतो. क अधिक ला
अधिक कण, बरोबर, आणि अधिक द, कलाकंद. अशा पद्धतीने जर तुम्ही याची विभाजणी केलात तर तुम्हाला वाचायला सोपं जाईल. आता बघा इथं वाक्य, जेव्हा तुम्हाला हे शब्द परफेक्ट वाचायला जमतील तेव्हा आपण पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये वाक्यांची पण प्रॅक्टिस घेणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला शब्द परफेक्ट वाचता आले पाहिजे आणि येतातच. ह्या ज्या स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला सांगतोय ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला वाक्यापर्यंत तुमचं वाचन जाणार आहे. बघा, राम घरी गेला, सीता गीत गाते, सूर्यकिरण पडले, मेघांचा आवाज झाला. ओके, म्हणजे राम हे 2 अक्षरी शब्द आहे, घरी गेला 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, एक वाक्य तयार होतं. आणि इथं तुम्ही ही वाक्याची प्रॅक्टिस करत आहात, तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा टीचिंगच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आपला पण ऑनलाईनचा झूम ऍप वरती क्लास चालतो. तर पहिल्यांदा तुम्हाला अक्षर ओळखायचे, ते पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. नंतर तुम्हाला शब्द, नंतर त्याचे तुकडे करायचे त्या शब्दाचे, नंतर वाक्य वाचायचे. ह्या स्टेप पालकांनी लक्षात ठेवायचे आहेत आणि मुलांनी फॉलो करायचे आहेत. हे वाचन कोर्स मध्ये दररोज घडतं. पुढे जाऊया. ज्या काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला वाटत आहेत त्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. आता हा जो प्रवास आहे वाचनाचा, याला तुम्हाला घाई करायचे का? नाही, याला वेळ द्यायचा आहे. दररोज सराव करायचा. हळूहळू स्लो रिडिंग, स्लोचं तुम्ही जाणार आहात मीडियम मध्ये आणि मीडियम मधून तुम्ही जाणार आहात फ्लुएंट रिडिंगला. आणि नक्कीच तुम्ही ह्या प्रवासापर्यंत पोहोचणार आहात. तुमची गाडी इथून निघालेली आहे आणि इथून आम्ही तुमच्यासोबत कंडक्टर आणि ड्रायव्हर बनून आहोत. हळूहळू तुमचा जो प्रवाही वाचनाचा प्रवास आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि जिथे जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे तिथे आम्हाला कॉल करा. भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत वेगवेगळ्या पालकांसाठी खास टिप्स सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.